नाही नाही, पण मला मी एक तुम्हाला सांगतो, रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची. राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात, पक्ष असा आहे की नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू, सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं, तू जाऊन पुरंदरेंची माफी माग. मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला. पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही. कारण हा पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही. अहो, पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो तर एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का? अहो, नेता काय करतात, मी स्वतः आहे ना जिवंत. मी अखंड, तू मला बघतेस ना कित्येक वर्ष, मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो. मी पुरंदरेचं प्रकरण लावून धरलं, 3 महिने राहून धरलं. शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी सरकारला एका बंद खोलीत राष्ट्रपती राज्यपाल भवनावर घ्यावा लागला, तेव्हा पण मी एकटाच होतो. लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकत नाही. सर, पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती ठीक आहे ना, ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून. असं ठीक आहे ना, आता अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. मुद्दा असा, एक मिनिट, असा मुद्दा उपस्थित होतो की तुम्ही पक्षाचं 2 दिवसाचं राजकीय म्हणजे एक शिबिर आहे आणि त्याच्या मंचावर तुम्ही वक्तव्य करता, यामुळे ही पक्षाची भूमिका होती का? असं आहे की वक्ता आता कित्येक वक्त काय काय बोलून गेले, ती पक्षाची भूमिका नसते. शिबिर हे तुम्हाला जे पटत ते तुमच्या ज्ञानात भर घालून घ्या, जे नाही पटत ते सोडून द्या. शिबिर त्याच्यासाठी असतं. कुठलंही जेव्हा भाष्य केलं जातं किंवा कार्यकर्त्यांना पटत तेवढं कार्यकर्त्यांनी घेऊ, जे पटत नाही ते सोडून द्यावं. पक्षाच्या व्यासपीठावरती आता वानखेडे बोलतायत. असं आहे की आम्ही सुद्धा पक्षाचे नेते असलो तरी आम्हाला विषय दिलेले होते आणि आम्ही आमच्या विषयावर बोलू शकतो. ते पक्षाने स्वीकारावं, असं पक्षावरती बंधन नाही आहे. सर, हिंदी में बताइए, आपने जो भूमिका कर ली थी आज